तर्फे 2 चेअरपर्सनची दुर्वा घेतली तेव्हापासून मी पाहतोय की माझ्या म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढा रिस्पॉन्स लायन्स क्लब ऑफ पुणा भोसरीने मला दिला आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटी पाहून मी खरोखर चकित झालो आणि ज्या प्रकारे प्रत्येक एलिमेंट ऑफ द क्लब आणि जो काही प्रोटोकॉल असतो, जे काही ऍक्टिव्हिटी असतात आणि जे काही तुमचे परमनंट प्रोजेक्ट आहेत ते पाहून मला म्हणजे ह्या पिंपरी चिंचवड रिजनमध्ये, पिंपरी चिंचवड विभागामध्ये खऱ्या अर्थाने जर आदर्श क्लब कुठला असेल तर पुणे भोसरी क्लब आहे आणि त्या क्लबनी जवळजवळ डिस्ट्रिक्टला नेतृत्व दिलेले, डिस्ट्रिक्टला नेतृत्व करणारी बरीचशी मंडळी त्या क्लबमध्ये म्हणजे कदाचित म्हणजे त्यांचा आदर्श प्रत्येक क्लबनी घ्यावा ही मला तर असं वाटतं आणि नक्कीच पुढ्या कार्यक्रमामध्ये पण मला सहभागी होता येईल आणि मी आनंदाने त्यात सहभागी व्हायचा प्रयत्न सुद्धा करत. अनफॉर्च्युनेटली पार्ट म्हणजे मला एक बऱ्याचशा गोष्टी माझ्या झोनमध्ये करायच्या होत्या परंतु जेवढ्या शक्य होत्या त्या मला करणं झालं. पण परत याच्या पुढे पण जसं मला संधी मिळेल तसं मी लायन्ससाठी योगदान द्यायचा नक्कीच प्रयत्न करत आणि त्याच्यासाठी तुमचं पाठबळ सर्वात महत्वाचं राहील. मी कुठल्या क्लबमध्ये आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, पण भोसरी हा माझा घरचाच क्लब आहे असं कन्सिडर करून मी माझी पुढची वाटचाल करेन. आपण परत एकदा मला बोला आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा. मोनिका मॅडम यांना सुद्धा परत एकदा शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लागो, देव करू आपल्याला आनंदात, सुखात, लाभात, भरभराटीत, समृद्धीत आणि आरोग्ययुक्त ठेवो आणि इथं जमलेल्या प्रत्येकाला सुद्धा आरोग्य देवो हीच परमेश्वरासाठी प्रार्थना.